झी नाट्यगौरव पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि माझ्यासोबत गौतमी देशपांडे आहे. किती सुंदर दिसते. ब्लॅक पैठणी आहे का? येस, खूप छान दिसतेस. थँक्यू सो मच. हेल्प चॉईस काही नाही, तो ऑफिसला होता त्याच्यामुळे मीच माझं इकडे पिना लावा हे करा ते करा करत आली आहे सगळं करत. सुरुवातीला जेव्हा नाटकाचं प्रमोशन सुरू होतं ना, गालिब गालिब ह्या वर्डवर म्हणजे आपण तुला किती कस लागला आहे ते सगळं गालिब असं हे प्रॉपर बोलायला? खरं सांगू तर वेळ लागला, म्हणजे खूप वेळ नाही लागला पण वेळ लागला. कारण ते ना ते जे म्हणतात की फक्त गालिब गालिब असं करून होत नाही, ते गालिब प्रॉपर तुम्हाला ते आतनं यावं लागतं असं वाटतं. त्याच्यामुळे चिन्मयदादांनी अर्थात पण खूप करून घेतलं सगळं, म्हणजे कामच त्यांनीच काढून घेतलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे ते जमलं फायनली. तरी पण तुझं सुरू होतं गालिब गालिब गालिब. सुरुवातीला चालू होतं, सिरियसली चालू होतं सुरुवातीला. मी अशी मध्ये मध्ये गालिब गालिब असं करत बसायचं आणि स्वानंद असा असायचा, ऐक ना ठीक आहे मान्य आहे पण आत्ता इथे गालिब नको. पण त्याची परीक्षा घेतलीस का तू की हे म्हणून दाखव बाबा हे प्रॉपर? मी मराठी आणि हिंदीची फारशी परीक्षा घ्यायलाच, मी हिंदी चांगलं बोलतो तो, पण मी काही परीक्षा घेत नाही त्याची. सो आनंद आणि तुझ्याशी आम्ही जेव्हा गप्पा साधल्या होत्या लग्नानंतर आपण इंटरव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये त्याला फारसं ह्या सगळ्यात रस नाही आहे, तो पॉप कल्चर किंवा हे सगळं. पण तुझं नाटक जेव्हा आवर्जून तो बघायला आला त्याची प्रतिक्रिया कशी? त्याला खूप आवडलं नाटक. म्हणजे तू म्हणालीस ते खरं आहे की तो यातला नाही आहे फारसा, पण त्याला एवढं नक्की की त्याला आशयघन गोष्टीसुद्धा तेवढ्याच जास्त आवडतात आणि त्याची कुठेतरी आवड अर्थात मी आयुष्यात आल्यापासून सुद्धा लागली. त्याच्यामुळे अर्थात प्रिया पण त्याची खूप चांगली मैत्रीण, त्यामुळे त्यांनी तिची नाटकं पाहिली होती, मग जरतरची गोष्ट पाहिलं होतं, आमचंही नाटक पाहिलं. सो त्याला नाटकांचा हळूहळू हे लागला होता आणि खूप खुश होता तो, त्याला खूप आवडलं. नामांकन आहे तर त्याची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे तो तर हॅपीच आहे, अर्थात सगळेजण हॅपी आहेत खूप. मी तो म्हणलं तसं की याच्यात नामांकन मिळणं हे सुद्धा खूप मोठं आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझं पहिलंच नाटक आहे, माझून खूप जग पाहायचं आहे आणि खूप शिकायचं आहे अजून पुढे. तर नामांकन फक्त आहे याच्यावरही मी खुश आहे. आज चिन्मयीताई आहे, प्रिया बापट आहे, या सगळ्यामध्ये हे कचलेले कलाकार आहेत, यांच्याबरोबर नामांकन मिळणं ही सुद्धा गोष्ट माझ्यासाठी पुष्कळ आहे. मोटिवेशन किंवा कौतुकाची थाप म्हणून हा पुरस्कार तुझ्या वाट्याला येऊ ही सदिच्छा. थँक्यू सो मच गौतमी आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स अ लॉट. थँक्यू.